बीजेपी की रियासती नायब सदर भास्कर पाटिल खदगांवकर ने नायगांव असेंबली हल्के से टिकट न मिलने पर भी बीजेपी के लिए ही काम करने का यकीन दिलाया। बीजेपी आला कमान की जानिब से जारी की गई फहरिस्त में अपनी बहू का नाम शामिल न होने से न सिर्फ खदगांवकर और उनकी बहू नाराज हुई, बल्कि इनके सैकड़ों हामियों में भी शदीद बरहमी फैल गई। भास्कर पाटिल के हामियों ने पार्टी से बगावत करके डॉक्टर मीनल खदगांवकर को आज़ाद उम्मीदवार की हैसियत से इंतखाबी मैदान में उतारने का खदगांवकर को मशवरा दिया, लेकिन भास्कर पाटिल खदगांवकर ने बीजेपी के फैसले के साथ जाने का अहद किया है और आरपीआई के उम्मीदवार राजेश पवार को कामयाब बनाने के लिए हर मुमकिन कोशिश करने का फैसला लिया। अपने मौक़िफ़ को जाहिर करने के लिए उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई। प्रेस कॉन्फ्रेंस में भास्कर पाटिल के अलावा उनकी बहू डॉक्टर मीनल खदगांवकर भी मौजूद थीं। आणि नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीची जी संधी मी मागितली होती, पक्षाने जो काही विचार करून निर्णय घेतला तो निर्णय देखील आज संयमाने मान्य करण्याचाच माझा विचार आहे। या ठिकाणी उल्लेखही झाला, सत्ताधारी पक्षामध्ये साहजिकपणे इच्छुकांची संख्या अधिक असते आणि माझ्याबरोबर माझे अनेक सहकारी या उमेदवारीसाठी इच्छुक होते। मी अत्यंत प्रामाणिकपणे नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली, अनेक पक्षीय उपक्रम पार पाडले, गावागावामध्ये जाऊन जनमानसाशी संपर्क निर्माण केला, मतदारसंघाच्या समस्या जाणून घेतल्या आणि काही प्रमाणामध्ये मतदारसंघाच्या समस्यांना हात घालण्याचा देखील मी प्रयत्न केला। पक्षाने विचार करून निर्णय घेतला। अनेक इच्छुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला त्या ठिकाणी नायगाव मतदारसंघाची जागा युतीमध्ये सोडण्यात आली आणि माझ्या सहकार्याला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली। पक्षाच्या निर्णयाचं आम्ही सगळेजण, मी स्वतः वैयक्तिकरित्या स्वागत करते आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षासाठी या निवडणुकीत आणि याही पुढे प्रामाणिकपणे काम करण्याचाच मी निर्णय घेतलाय, असं मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छिते।